नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत सारंग आता मोनिकाला चांगलीच अद्दल घडवलेली असते. स्वतः झाडू आणायला लावतो आणि सगळं साफ करायचं स्वच्छ. मोनिकाची लायकी चांगलीच दाखवलेली असते सारंगने, कारण ती आता ओवीला त्रास देत असते आणि हे सारंगने स्वतः बघितलेलं असते. प्लेट वगैरे तोडलेली असते. सारंग म्हणतो हाताने उचलायची. मोनिका आता अमृताकडे रागाने बघत असते की ती उभी आणि मी काम करते. हे मोनिकाला अजिबात आवडत नसतं. खूप घाबरत असते मोनिकाला. मोनिका अजून सुद्धा रागानेच बघत असते अमृताकडे. मोनिका सारंगकडे बघते आणि म्हणते झालंय माझं काम, मी जाते. तिला अपमान वाटलेला असतो की सारंगने मला घर झाडायला लावलं. म्हणतो आयुष्यात कोणाला घाबरायचं नाही, या ओवी आत्ताच सांगतोय. तुझ्या सोबत आहे, अजिबात कोणाला घाबरायचं नाहीये. त्याला काहीच बोलत नाही, फक्त तुझ्यासाठी सरप्राईज बनवलंय बघ की बाबा. वरचा दरवाजा बंद होता का? मी लावली, पण प्लॅनिंग सगळं ओवीचं होता, माझं काही नाहीये बाबा. सारंग तिने तुझ्यासाठी खूप मेहनत केली रे. हॅपी मदर्स डे. सारंग म्हणतो बाळा मी बाबा आहे तुझा. हो मला माहिती की आई सुद्धा आहे ना, दोन्ही पण कामं तूच करतो ना. अमृता काकूच्या मदतीने मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय बघ. तर छानशी कविता पण लिहिली तुझ्यासाठी मी. आधी शिरा खा, तोंड गोड कर, मग मी तुला कविता ऐकवते. थांब ग, आत्ताच नको आणू. आधी शिरा नाही खायचा आहे, आधी मला कविता ऐकायची आहे. कविता ऐकली की मग मी शिरा खाणार आहे. सारंगला म्हणते बस मग निवांत तुला कविता ऐकवते. इकडे आता सावलीला सुद्धा अबीर विश करत होतो हॅपीज मदर डेच्या दिवशी. आणि तू म्हणत असतो तूच तर माझी विठू माऊली आहेस आई. सावलीला सुद्धा खूप चांगल्या शब्दांमध्ये त्याने विश केलेलं असतं आणि इतकं सुंदर वर्णन केलेलं असतं आईचं की सावलीला अगदी भरून येतं की किती प्रेम करतो हा अबीर आणि एवढासा अबीर माझ्याविषयी काय काय विचार करतो. इकडे ओवी म्हणत असते बाबा तुम्ही माझ्या विठ्ठलासारखे सावळे, तुझ्या माझे सगळे दुःख विरघळले. म्हणतो कधी न संपणारा झरा तू मायेचा. इतकं सुंदर वर्णन केलेलं असं त्याने सावलीचं. सगळं कौतुक जगन्नाथजी बघत असतात आणि त्यांना सुद्धा अगदी कौतुक लागतं या एवढ्याशा अबीरने इतकं सुंदर कसं वर्णन केलंय आपल्या आईचं. ओवी म्हणत असते बाबा तुझ्या नावाने मी रोज तुळशीला पाणी घालते. इकडे अबीर म्हणतो डब्यात लाडू दिला की शाळा होते गोड. ओवी म्हणते माझा बाप म्हणजे विठ्ठल आणि रुखमाई असं मी देवाला सांगते. चांगलं फार कौतुक लागत असतं की ओवीने इतकं सुंदर तिच्यासाठी लिहिलेलं असतं. आई आणि बाबा दोन्ही सुद्धा एकच असतो सारंग, आणि ओवीला सुद्धा ते समजत असतं. म्हणूनच सारंगनं म्हटलेली असते की अरे बाबा तू माझा बाबा सुद्धा आहे आणि आई सुद्धा आहे. सारंग इतकं डोळे भरून आणि कौतुकाने ओवीकडे बघत असतो. तसंच तिकडे अबीरने सुद्धा सावलीला खूप सुंदर असं वर्णन केलेलं असतं आणि सावली त्याचं कौतुक करत असते. तसा कौतुकाने जगन्नाथजी सुद्धा अबीरकडे बघत असतात, कारण एवढे चिमुकले जीव असतात पण बुद्धीपेक्षा फार मोठे विचार असतात. अबीर म्हणतो हॅपी मदर्स डे आई आणि तिकडे ओवी म्हणते हॅपी मदर्स डे बाबा. ओवी सुद्धा बाबाला मदर म्हटलेली असते आणि सारंग इतक्या कौतुकाने बघत असतो की सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सावली इकडे तर रडायलाच लागलेली असते. दोन्हीही पोरांनी आपल्या आई बाबांचं इतकं कौतुक केलेलं असतं की बस. अबीरचा गोडाचा पापा घेते आणि त्याला जवळ घेते. जगन्नाथजी सुद्धा रडायला लागलेले असतात. सावली रडत असते, जगन्नाथजी सुद्धा रडत असतात. अबीर मात्र गोडाचा हसत असतो. कौतुकाने टाळ्या वाजवते. ओवी सुद्धा तिच्या बोबड्या याच्यामध्ये इतकी छान बोललेली असते की अमृता कौतुकाने टाळ्या वाजवत असते. सारंगने प्रेमाने जवळ घेतलेलं असतो ओवीला. अमृताला सुद्धा फार छान वाटतं. मोनिकाचं प्लॅनिंग चाललेलंच असतं. मोनिका कोणाला तरी सांगत असते मी जे तुला सांगते ना ते व्यवस्थित समजवायचं, लक्षात ठेवायचं, अजिबात काही विसरायचं नाही आणि चूक तर अजिबात झाली नाही पाहिजे. जो पाहुणा तिकडे येणार आहे खूप खास त्याची काळजी घ्यायची. बरं ठरलेल्या ठिकाणी भेटायला बोलवलंय. तिथे आला की पाहुणचार अगदी व्यवस्थितच करायचा आहे. कसलीच काहीच कमी पडायला नकोय, लक्ष द्यायचं या. आता बबलू ओवीच्या मागे लागलेला असतो. ओवी म्हणते बबलूला तू मला पकडू शकत नाहीये. बबलू म्हणतो बघ मी तुला कसं पकडतो. म्हणते अरे बबलू माझा स्पीड जास्त आहे, तू मला पकडूच शकत नाहीये. मोनिका चहाचा कप हातामध्ये पकडलेला असतो आणि सारखी सांगत असते की चहा पाहुणा खूप महत्वाचा आहे, लक्ष ठेवायचं. पाहुणा खूप महत्वाचा आहे, लक्ष ठेवायचं. आता बबलू आणि ओवी एकमेकांच्या मागे धावत धावत आलेले असतात आणि मोनिका बरोबर तिथे उभीच असते. आता पळायला लागलेली असते. बबलू मागे येतोय म्हणून ती जाते आणि मोनिकाला धडकते की चहाचा कप खाली पडलेला असतो. मोनिका इतकी चिडते, उलट असं म्हणते आणि तिच्या अंगावर धावून जाते. नाही का ग, ही खेळायची जागा आहे का बावळट कुठची. तेवढ्यात तर बबलू सुद्धा आलेला असतो मागून. कानाखाली द्यायला लागलेली असते. बबलू म्हणतो वहिनी. बबलूचा आवाज ऐकला की लगेच थांबलेली असते मोनिका. लगेच तिने बोलण्याचा टोनच बदललेला असतो. अगो ओवी जरा व्यवस्थित बघून खेळायचं ना बाळा. आता मला धडकलीस ना. गरम चहाचा कप तुझ्या अंगावर चुकून पडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. त्यामुळे बघू ना बाळा. तो आलेला असतो. करत काय झालंय रे बबलू. तुमचं हे प्रेम बघून माझं मन भाजलं. मोनिका म्हणते पाणी घाललं मग त्यावर. तू म्हणतो ओवी राज्य घ्यायचा, चल चल समोर चल. ते मी नाही राज्य घेणार. आता बबलू आणि ओवी परत पळत गेलेले असतात. बऱ्याच दिवसांपासून विचारायचे लहानपणी पावसात सारखी भिजायची का ग. ती म्हणती नाही. का रे विचारलं. केस आता फार गंजलेत ना म्हणून विचारले. ए बबलू शहाणपणा करायचा नाही या. त्याला चिडायला लावतो आणि बबलू पळून गेलेलं असतो. इकडे आता सावली घराची साफसफाई करत असते. जगन्नाथजीला म्हणते आल्यापासून मी ठरवलं होतं की घर एकदा सगळं स्वच्छ करायचंय, पण गुरुकुलाची तयारी करता करता ऍडमिशन वगैरे मला जमलंच नाही बघा. कुठे वेळ मिळाला आहे तर मला सगळं काही क्लिअर आवरायचंय.
आता जगन्नाथ तिच्याकडे अजिबात लक्ष देत नसतात. त्यांचं काहीतरी महत्वाचं चाललेलं असतं. तेच बडबड करत असते, त्यांचं लक्षच नसतं. त्यापासून गुरुकुलला जायला मी मोकळी. म्हणते बाबा मी किती वेळची बोलतीये, लक्ष कुठे आहे तुमचं? म्हणतात हो तेवढ्यात काय आलेलं असतो अबीर. आई आई ओरडत खेळायला चाललोय असं सांगून अबीर पळतच चाललेलं असतं. ते टी शर्ट टोपी घालायचं आणि मग खेळायला जायचं असं जायचं नाहीये. टोपी घालायला आवडत नाही आणि मी घालणार नाही. टीपणा करू नको असं अबीर, नाही तर खेळायला जायचं नाहीये. आजोबा सांगा ना आईला ती का त्रास देते मला. जगन्नाथचं अबीरकडे सुद्धा लक्ष नसतं, काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. तिचा त्रास होतो मी घालणार नाही तरी सुद्धा टोपी घालायला लागणारे अबीर. हट्टीपणा करायचं नाहीये तुला सांगते मी. नाजीचं यांचा एवढा गोंधळ चाललाय तरी यांच्याकडे लक्षच नसतं. त्यांचं आपलं काहीतरी चाललेलंच असतं. सावलीचं लक्ष जातं. बाबा झालंय का, शांत का बरं बसलात? नाही ग सकाळपासून जरा अस्वस्थ वाटतंय ना. पंचांग बघत होतो आपलं. त्यांची स्थिती फार काही बरी नाहीये. म्हणजे काय वाईट काहीतरी येणार परिस्थिती असं जाणवतंय बघ. वारंवार मला तसं जाणवतंय ग. सावली आता जगन्नाथच्या जवळ येऊन बसते. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला कळेल का? आपल्यावर की अजून कुणावर? सगळ्यांवरच ग सावली. आपल्यावर काय नाही अजून कुणावर. संकट आलं की सगळ्यांना त्रास होणार ना. सावली सुद्धा आता घाबरते. जगन्नाथजी म्हटलेले असतात की सगळ्यांवरच संकट येणार आहे. म्हणतो संकट दिसून राहिलंय. क्रिकेटमध्ये लवकर आउट होणारे वाटतं मी. सावली म्हणते अबीर काय रे? जगन्नाथजीला क्षमाचा फोन आलेला असतो. सावली अबीरचं काहीतरी काम आहे म्हणून उठलेली असते. गुरुकुलामध्येच आहे मी, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. जगन्नाथजी म्हणतात विचार की. कोणी माणसं पाठवली होती का गुरुकुलाची पाहणी करायला? नाही ग मी कोणालाच नाही पाठवलंय क्षमा. 2 माणसं आली. बबन सफाई करत होता, त्याला वाटलं की तुम्हीच माणसं पाठवलीये. त्यांना आतमध्ये सोडलं. मग काय झालंय? कोण होती ती माणसं, त्यांचं काय काम होतं सर तेच तर कळत नाहीये ना. म्हणून तर तुम्हाला फोन लावलाय की ती माणसं तुम्ही पाठवली होती का. त्यांची नावं सुद्धा सांगितली नाही आणि प्रवेशासाठी जागा बघायची एवढं सांगितलं आणि सगळीकडे पाहणी केली बघा. कोणाच्या सगळ्या जागेचे फोटो काढलेत आणि निघून गेले. जगन्नाथजी म्हणतात काय? हो फोटो काढून घेऊन गेलेत. हो हे कळालं म्हणूनच ताबडतोब फोन करून सगळं सांगावं असं वाटलं म्हणून तुम्हाला सांगितलंय मी. झालं तुम्हाला कळवलं. बघतो मी कोण काय होती माणसं, बघतो माझ्या पद्धतीने. लगेच येतो मी. सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळेलच कोण होतं काय होतं. जगन्नाथजीने फोन बंद केलेला असतो. सावली म्हणते बाबा काय झालं, काही अडचण आहे का? जगन्नाथजी म्हणते अगं सावली 2 माणसं आली होती आणि गुरुकुलात आतमध्ये शिरली आणि पूर्ण गुरुकुलाचे फोटो काढलेत, नाव सुद्धा सांगितलं नाही आणि पटकन निघून गेले. त्याचंच टेन्शन आलं. कोण होती काय होती जरा विचार येतोय ग सावली. म्हणते आत कशी आल्या का, ऍडमिशन वगैरे घ्यायची असं सांगून आतमध्ये आलेत ग. तुला म्हटलं ना संकट येणार आहे, त्या संकटाची पहिली पायरी तर नसेल ना सावली हे सगळं. कोणाचा तरी आपल्या गुरुकुलाच्या जागेवर डोळा आहे असंच वाटतंय. बाबा हे सगळं भेजिदा आहे की तुम्ही काय बोलताय हे. पण तुमच्या सोबत येते बघूची आपण कोण होतं. जवळ थांब तू नको येऊया मी जातो एकटा. काय माझ्या पद्धतीने तिथे बघू आपण काय करायचं. ओवी चीटर म्हणून बबलू तिच्या मागे मागे धावत आलेला असतो. ओवी म्हणते मी राज्य घेणार नाही. आता या दोघांची गंमत सारंग बघत असतो. म्हणतो बबलू काका थांबा जरा. का माझ्या बाळाला चीटर? अरे चीटिंग करते ती. बाळ नको करू तिला. ती खोटं बोलतीये. राज्य आलं तर पळून आलीये बघ. तिच्यावर राज्य आलं तर लगेच येऊन बसली बेडरूम मध्ये आणि माझ्यावर राज्य होतं तेव्हा सगळीकडे पळायला लावलंय मला. आता हसायला लागलेला असतो. ओवीची ती गंमत बघून ओवीकडे बघतो आणि सारंग हसत असतो. तो असं केलंस का ओवी तू? राज्य आलंय ना मग खेळ सोडू शकत नाही. या राज्य पूर्ण करायचंय बाळा. नंतर घेणारे राज्य. आता मी दमलीये, मी नाही घेऊ शकत आहे. तो अरे थकलीये ती बबलू. म्हणतो हो ना मी खूप थकलीये. माझ्यावर राज्य होतं तेव्हा नाही थकली का ती? 1 नंबरची ऍक्टिंग बाज आहे ती. ऍक्टिंग करते ती. त्याच्या आता राज्य घ्यायचं. बबलू सुद्धा त्याच्या पिच्छा काय सोडत नसतो. सारंग हसत असतो. असू दे रे बबलू दे ना सोडून. नाही तिला राज्य घ्यायलाच लागणार आहे. बबलू काका प्लीज दे ना सोडून, मला समजून घे ना प्लीज. उद्या नक्की राज्य घेईन का प्रॉमिस. वरून मला एक आठवलंय. मी पण तुला प्रॉमिस केलं होतं ना ग. खेळायचा ना जो मी आणला होता. कोणता खेळ रे बाबा? अगं नाही का तुला गिफ्ट आणलं होतं मी, तुम्हाला मागितलं होतं तो खेळ खेळूया आपण. चल बरं रात्री खेळूया आपण. ओवी म्हणते बाबा मला आठवत नाही कोणता खेळ म्हणतोय तू. हळूच म्हणते ठीक आहे खेळूया. कारण तर खेळणं असतं ते मोडून टाकलेलं असतं मोनिकाने आणि हे जर सारंगला कळालं तर परत तमाशा होणार. म्हणतो चल आता आपल्याला आपल्या कामाला जायचंय. सारंग म्हणतो हो निघूया. तो आता आराम कर आपण नंतर खेळूया. ओवी म्हणते हो ठीक आहे. हे सगळे निघून गेलेले असतात. ओवी एकटीच तिथे असते आणि विचार करते मला कसं सांगू तो गेम आता खेळताच येणार नाहीये. मोनिका काकूने सगळी वाट लावली आहे त्याची. कळालं की मोनिका काकूने तोडलंय तर किती वाईट वाटेल ना माझ्या बाबाला. काय करायचं बिचारीला काही कळत नसतं. तरी आला गेम बद्दल विचारलं तर मी काय सांगू त्याला. म्हणते काहीतरी केलंच पाहिजे. आणि बबलू खाली येत असतात. बबलू म्हणतो चल रे उशीर होतोय. तर मग आलेली असते. सारंग मला जरा महत्वाचं बोलायचंय. जरा थांबतोस का थोडा वेळ? बोल नाही वरून जरा लवकर येशील का रे संध्याकाळी? इन्व्हेस्टर आहे ना शंकरराव त्यांच्याशी मीटिंग आहे. म्हणतो आज. तिलोत्तमा म्हणते हो आजच. महत्वाचं काम आहे आई पण तरी मी प्रयत्न करेल येण्याचं. कामं रोजचीच आहे रे पण तू शब्द दिलाय ना मला. शब्द दिला होता आठवतंय का? जोपर्यंत सावली हर्बल स्थिर स्थावर होत नाही, तुला पाहिजे तसं सेटल होत नाही तोपर्यंत तू सगळीकडे लक्ष देणार. बरोबर ना? मार्गी लागत नाही सेटल होत नाही तोवर या कामावर बारीक लक्ष देणार म्हणजे देणारच. मग असं नाही म्हणू शकत नाहीये सारंग तू. तो शब्द आठवतोय ना? आता फिरायचं नाही सारंग. आत्ताच सांगते फिरायचं नाही. बोलू म्हणतो सावली सनस्क्रीन सगळे प्रोडक्ट परत सुरू होणार आहे. तिला तो म्हणते हो सुरुवात करतोय आपण. सावली हर्बल वगैरे सगळं तू मला सांगितलं नाही रे सारंग.
टेन्शन घेऊ नको रे, बबलू आहे ना सगळं काही मॅनेज करेल. ही कामं बघणार रे सगळीच. आता आलेली असते मोनिका. अरे वा, कारण तुझ्याकडे एक सुद्धा रिझन नाही या कामावर यायचं नाही, म्हणून तुला कामाकडे लक्ष द्यायलाच लागणार आहे. प्रोजेक्ट तुला करायलाच लागणार आहे सारंग. बबलूने सगळी जबाबदारी घेतली ना रे. लवकरात लवकर शंकररावांना फोन कर आणि पुढचं काय ते सगळं मॅनेज कर बाबा. म्हणतो आई आधी पण सांगितलंय आणि आताही सांगतोय, मी काम करतोय आणि करणार, पण माझ्या पद्धतीने काम करणार आहे. शेवटचा निर्णय माझा असणार आहे. कुणी काहीही बोलू दे, कुणाला काहीही करू दे, शेवट काय तो निर्णय मीच घेणार. तेव्हा म्हणते मी सुद्धा माझ्या शब्दाची पक्की आहे. तुझ्या कामात काहीही अडथळा येणार नाही. तुला हवं तसं काम कर तू, कोणीच तुला रोखणार टोकणार नाहीये. काही तू ठरवशील. सावली हर्बलला जन्मच तू दिलाय म्हटल्यावर सगळे अधिकार तुलाच आहे ना. म्हणतो करेक्ट, आता सावली वहिनी पाहिजे होती. कमाल बोलायचं होतं मला. सारंग म्हणतो जाऊ दे आता, चल उशीर होतोय. म्हणतो येतो आई, संध्याकाळी लवकर येतो. तिला तेव्हा म्हणते हो हो. आता मोनिकाकडे बघतो आणि मान डोलत डोलत चाललेलं असतो. तेव्हा म्हणते शंकररावांचं काही कळतच नाहीये. मोनिका म्हणते काय म्हणाला ताई, मला कळालं नाही. तुम्ही फोन लावते शंकररावांना, ते फोनच उचलत नाहीये. ते पळून तर गेले नसतील ना. म्हणजे तसं नाही म्हणायचं, असं मला म्हणायचं होतं की बरेच जण मोठे मोठे बाता मारतात, शब्द देतात आणि जेव्हा वेळ येते ऍक्च्युअल मध्ये काम करायची तेव्हा पळून जातात. मोनिका तू चुकीचं बोलतीये. शंकरराव त्यातले नाहीयेत. फार सिन्सिअर माणूस आहे तो, त्यावर विश्वास आपण ठेवू शकतो. आज ओळखत नाहीये, पहिल्यापासून शंकरराव आणि आपल्या बिझनेसचे संबंध आहेत, त्यामुळे शंकरराव असं मधून पळून जाणाऱ्यातला नाहीये. मोनिका म्हणते काय होतं काय नाही मला नक्की सांगा. मी जरा मावशीकडे जाऊन येते, तिची तब्येत बरी नाहीये ना. मी आत्ताच आले बघा मावशीकडे जाऊन. तिला तो म्हणते ठीक आहे ये जाऊ. येशील ना डायरेक्ट ऑफिसलाच ये. तिला तो मग निघून गेलेली असते. मोनिका म्हणते आई मी कंपनीत येणारच आहे, पण शंकरराव येईल की नाही सांगता येत नाही हो. एवढी गॅरंटी नाहीये माझ्याकडे. काटा मीच काढणार तेही आत्ताच. आता ओवी अगदी शांत अशी बसलेली असते. अमृता येते आणि अमृता म्हणते ओवी ग आपल्याला बाहेर जायचंय ओवी. सरप्राईज आहे. काय सरप्राईज? हो, त्या घराजवळ नवीन म्युझिक क्लास सुरू झालाय ना, तिथे जाऊन बघूया आपण. चल बरं. आता अजूनही नाराज असते, मला नाही यायचंय. तुला गाणं शिकायचंय मग नाही कशी म्हणतीयेस. ते सर आहेत ना खूप छान गाणं शिकवतात असं सुद्धा ऐकलंय मी. त्यामुळे चल तुला आवडेल तिथे ओवी. ओवी म्हणते नाही मला नाही यायचंय. मला ज्यांच्याकडे गाणं शिकायचंय त्यांच्याकडे तू नेत नाही आणि दुसरीकडे कशाला लावतेस ग क्लास. मला अबीरच्या आईकडूनच गाणं शिकायचं. त्या फार छान गाणं शिकवतात. तिने आता हट्ट पकडलेला असतो. अबीरच्या आईकडनंच मी गाणं शिकणार, नाही तर मी गाणं शिकणार नाही. अमृता बिचारी मजबूर झालेली असते. खूप गाण्याचे क्लासेस दाखवते पण ओवीला एक सुद्धा आवडत नाही. तिला जायचं असतं फक्त आणि फक्त अबीरच्या आईकडेच. म्हणते तुला गाणं शिकायचंय, तुझा हट्टीपणा आहे म्हणून एवढी मोठी रिक्स घेतीये. घरात जर कळालं तर काय होणार आहे तुला माहितीये ना. तरी सुद्धा करते, मग तुला एवढं ऐकायला काय हरकत आहे ओवी. घरात जवळच लाव की क्लास, तुला न्यायला आणायला मला बरं पडेल. ऐकायला तयार नसते. काही केल्या ओवी अमृताचं अजिबात ऐकत नसते. मला क्लास लावायचा आहे तर अबीरच्या आईकडे गुरुकुलमध्येच. अमृता म्हणते एक डील करू, तू माझ्या बरोबर चल, तिथे बस, गाणं शिक, सर कसे शिकवतायत ते बघ. आवडलं तर ठीक, नाही तर नाही. आपण क्लास नाही लावायचा. आजच्या दिवस फक्त ट्राय तर कर. तुला परत कधीच आग्रह करणार नाही. नाही आवडलं तर नाही राहिलं. मी तुला चल असं फोर्स सुद्धा करणार नाही. आधी चल तर खरं तू. अगं बघ तरी ओवी. आता ही अमृता खूप समजावत असते तिला. आता कुठे ओवी तयार झालेली असते. पक्का मला नाही आवडलं तर मी नाही म्हणणार आहे. अमृता म्हणते हो, नाही तर नाही. कळते माझी. खरंच नाही आवडला तर नाही लावणार आहे, पण आवडला आणि उगाच नाही म्हणायचं तर चालणार नाही. छान क्लास असेल तर होच म्हणायचंय. तुला माहिती का बाबा म्हटला की संध्याकाळी जो गेम आणलाय ना आपण दोघे मिळून खेळूया. आता अमृता म्हणते अरे बापरे मोनिका काकूने तो गेम तोडलाय, मग आता बाबाला काय सांगणार. अगो मलाही त्याचंच टेन्शन आलंय ना. आता बाबाला मी काय सांगू. मला जर कळालं मोनिका काकूने फोडलाय, त्याला कळाल्यावर तो काय करणार तुला तर माहितीच आहे ना. सगळ्याचा विचार करून मला भीती वाटतेय ग. नवीन गेम आणू तसाच किंवा काहीतरी वेगळं कारण सांगू. चल अजिबात घाबरू नको, चल माझ्यासोबत. चल म्युझिक क्लासला जायचंय ना, चल बाळा. आता तिलोत्तमा सारंग दोघेही वाट बघत असतात. शंकरराव बरोबर मीटिंग असते. सारंग तर येऊन बसलेला असतो पण शंकररावशी काहीही कॉन्टॅक्ट झालेलं नसतं. फोन लागत नाही, काही कळायला मार्ग नाही रे. सारंग नेमकी शंकररावांचं झालंय काय, अचानक कसा फोन बंद केला, काही कॉन्टॅक्ट वगैरे नाही. मला जरा भीतीच वाटायला लागली रे सारंग. आता तिलोत्तमा विचार करते की शंकररावांनी फोन का बंद केली. मला असं वाटतं त्यांनी निर्णय बदलला असेल. असं होणारच नाहीये सारंग, इम्पॉसिबल. माणसं निर्णय बदलतात, तुला तर चांगलंच माहिती आई. शंकरराव त्या माणसातले नाहीये जे आपला शब्द फिरवतील. शब्द दिला म्हणजे दिला बस. काही होऊ दे शंकरराव शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय ते असे गप्प बसले नाहीये. पण काय हे शोधून काढायला लागणार आहे. इतक्या वर्षांचे त्यांच्याबरोबरचे बिझनेसचे संबंध आहे. मी बाबा आम्ही सगळेच ओळखतो. कधीच त्या माणसाने असं काही केलेलं नाहीये. आता काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं या सारंग. आपण त्यांच्याकडे गेलोच नव्हतो. ते स्वतः आले होते म्हटल्यावर त्यांना किती इंटरेस्ट आहे हे तर कळूनच घेऊ शकतोय तू. हर्बल मध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचं होतं, त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता. मग ते कशी माघार घेणार. पोटेन्शियल दिसतंय रे. आणि मुळात त्यांची अशी इच्छा होती की तू स्वतः जातीने लक्ष द्यावं सगळ्या याच्यात, तरच ते सुद्धा इंटरेस्ट दाखवणारे. तू इंटरेस्ट दाखवला की अजून काहीतरी
वेगळं करायला मिळेल असं शंकररावांचं म्हणणं होतं, म्हणून तुला आग्रह करून आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलंय. आता बघ की एवढं सगळं जुळून आलंय तर शंकररावच गायब आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. तिलोत्तमाला राहून राहून शंकररावांचं टेन्शन येत असतं. तयारी आहे असं सांगितल्यावर इतके खुश झाले होते ते की कमालीचे. आई त्यांचा फोन लागत नाहीये की फोन लागून ते उचलत नाहीये. सारंग सुद्धा तिलोत्तमाला आता विचारतो, लागत नाहीये रे, रिंग तरी जायची आता लागतच नाहीये बिलकुल. राजकुमार आलेला असतो, काहीतरी फाईल वगैरे दाखवतो, गोडावचे फोटो आहे, काय लोकेशन आहे बघ की, तू फक्त बघ ग, मग आपण फायनल करून टाकूया. मग म्हणते राजकुमार जरा शांत बसतो का, माझं डोकं चालत नाहीये, निवांत तुला बोलू या विषयावर आपण. म्हणते जा म्हटलं ना तुला, मला महत्वाच्या विषयावर बोलायचं आणि याच्यावर चर्चा नकोय सर राजकुमार. झालंय एवढं काय तुम्ही सॅड आहात, काय झालंय सांगा तर. शंकरराव फोन उचलत नाहीये, मगाशी लागत होता तरी उचलला नाही, आता तर लागतच नाहीये, त्याचं टेन्शन आलंय बघ सॉलिड. एका तासापूर्वी मीटिंग होती आणि त्यांनी फोन कॉन्टॅक्ट काही नाहीये बघ. इज अ व्हेरी पंक्च्युअल मॅन आणि इतक्या वर्षात असं काहीच झालेलं नाहीये किंवा कधीच झालेलं नाहीये, इतका हलगर्जीपणा तर कधी दाखवलेला नाहीये. आता कॉन्टॅक्ट होत नाहीये, मीटिंग असून सुद्धा ते मीटिंगला आलेले नाहीये, जरा टेन्शन आलंय रे आणि तेच डोक्यासारखं चक्र फिरतंय, म्हणून तुला म्हटलंय राजकुमार नंतर बोलूया, आता सध्या वेगळाच गोंधळ आहे. ट्रॅफिक मध्ये अडकले असतील, एवढं काय टेन्शन घेतेस तू, येतील ते. ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर फोन लावत नाहीत का, फोन उचलत नाहीत का माणसं, काय राजकुमार दादा स्वतःहूनच आपल्याशी मीटिंग करायची नाहीये असंच मला वाटतंय. तिलोत्तमा म्हणते हो मलाही तसंच वाटतंय, काहीही विचार करताय, रिलॅक्स, ट्रॅफिक मध्येच असणार ते किंवा दुसरी काही अडचण असेल, येतील ते. राजकुमार आता यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणतो ते संकटात अडकले असतील असंच मला वाटतं. या कालची परिस्थिती काहीच सांगता येत नाही, 100% ते संकटात असणार म्हणजे असणारच, हे काहीही होऊ शकतंय. राजकुमार आता घाबरलेला असतो, राजकुमारला असं वाटतं की त्याला शंका वगैरे आली की काय, म्हणून तो आता तिरक्या नजरेने तिलोत्तमाकडे बघतो आणि लगेच सारंगकडे सुद्धा बघतो. राजकुमारला असं वाटतं की आपल्या प्लॅनिंग विषयी काही कळालं की काय. सावलीला टेन्शन आलेलं असतं की कोण असेल, कोण ते गुरुकुलचे फोटो वगैरे काढून गेलं, जगन्नाथजी म्हटले खरंच तसं काही संकट असेल का. सावली आता सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते आणि अगदी तिचं डोकं चक्रावून गेलेलं असते या सगळ्या गोष्टींचा विचार करून. ती कपड्यांच्या घड्या करत असते आणि सारख्या तोच विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो की नेमकी आता कोण असेल ते गुरुकुलमध्ये येऊन जाणार. आता आलेले असते जगन्नाथजी घरी. सावली म्हणते काय काही तपास लागला का, कोण होतं काय. हो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळालं, ओळखीची लोक आहेत ती. चोर होती का, छे ग चोर कसले सावली, चोर असते ते एक वेळेला परवडले असते, 2% लोक आहेत ती बघ, चोर वगैरे नाहीयेत. जागा माफियांचे एजंट होते ते, थोडक्यात तुला सांगतोय मी. त्या गुरुकुलची जागा विकत घ्यायची आहे, त्यांना आवडली आहे, बस मला विकायची की नाही विकायची प्रश्नच नाहीये, पण त्यांना मात्र विकत घ्यायची कोणत्याही परिस्थितीत. म्हणते काय हो, माझ्या बापाची जमीन असल्यासारखे वागत होते, मला आम्हीच दाखवत होते, काय काय ऑफर देत होते, कमाल. जागा विकली तर पुढच्या 7 पिढ्या बसून खातीन, काय आम्हीच दाखवत होते, तुला काय सांगू सावली. नकोय ते 7 पिढ्या काय, कुणीच नकोय मला, आम्ही कष्टाने कमवून खाऊ शकतोय. त्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीला तिथे प्रोजेक्ट उभा करायचा आहे आणि म्हणून ती जागा हवी. खूप प्रयत्न केला त्यांनी मला कन्व्हिन्स करायचा, मी मात्र सावली नाही या शब्दावरच अडून राहिलो आणि त्यांच्या कोणत्याच भूल तापांना बळी पडलो नाही. सांगितलं गुरुकुल माझं आयुष्य आणि माझं आयुष्य विकत घेणारा अजून जन्माला यायचं आहे. सावली म्हणते चांगली गोष्ट आहे ना बाबा, त्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या, खरंच चांगलीच गोष्ट आहे. ऐकलंय ना, मग काळजी करण्यासारखं काय बाबा, काळजी करण्यासारखंच आहे. सरळ मार्ग बंद झाली की वाकड्या मार्गाने शिरतात, त्यांना हवं तो मार्ग निवडतात ना, म्हणून जरा काळजी वाटते ग. जी आणि सावली यांच्या आयुष्यात खरंच संकट आलेलं असतं, त्यांच्या गुरुकुलवर मोठं असं संकट आलेलं असतं. आता बघूया जगन्नाथजी सावली या एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडणार का आणि गुरुकुल आहे तसं व्यवस्थित सांभाळून ठेवणार का. मित्रांनो बघू आता सगळे काही प्रश्न कसे सोडवतात आणि पहिल्यासारखं व्यवस्थित गुरुकुल कसं चालू होतं. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला इथून पुढचे सगळे भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो, नमस्ते.